नमस्कार मित्रांनो, MT MPC ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नवीन ट्रिक्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करावे। 8 जुलैला झालेल्या जिल्हा कोर्टाच्या मराठी लिपिक टंकलेखक परीक्षेनंतर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम का कोणी इंग्रजीची प्रॅक्टिस करेल आणि कोणाला इंग्रजीसाठी बोलवण्यात येईल। तर मित्रांनो लक्षात ठेवा, ज्यांचे 200 पेक्षा जास्त शब्द बरोबर आहेत त्या सर्वांनी इंग्रजीची प्रॅक्टिस करावी, जेणेकरून आयत्या वेळी आपली फसगत होणार नाही आहे। कारण की बहुतेकांचे पॅसेज पूर्ण झालेले नाही आहेत असा माझा वैयक्तिक अनुभव आहे। ठाणे जिल्ह्यात माननीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांवरती पॅसेज आला होता, जो की 35 ओळींचा होता आणि जे नियमित सराव आहे त्यात विद्यार्थ्यांचा फक्त पॅसेज जवळजवळ पूर्ण झालेला आहे। साधारण सर्वांचेच 1 ओळ 2 ओळी 3 ओळी 4 ओळी राहिलेल्या आहेत आणि त्यात टायपिंग करताना चुकाही झालेल्या आपल्याला आढळून येत आहेत। तर कोणीही मनात संभ्रम बाळगू नये आणि आपण आपली इंग्रजी टायपिंग करण्याचा सराव करावा, जेणेकरून इथे जे कमी मार्क पडलेले आहेत ते तुम्हाला इंग्रजीमध्ये कव्हर होतील। कारण की इंग्रजी टायपिंग जर तुमची व्यवस्थित झाली तर तिथे तुम्ही स्कोर वाढवू शकतात। तर मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही अपेक्षा सोडू नका आणि सराव करत राहा। बहुतेकांचे चुकलेलेच आहेत आणि टायपिंगमध्ये एवढा सराव कोणाचा सहसा नसतो। जे रेग्युलर सराव करतात त्यांचेही हात थरथरत होते एक्झाममध्ये। तर कोणीही असं वाटू नका देऊ का मला बोलवलं जाईल का नाही बोलवलं जाईल, डिप्रेशनमध्ये येऊ नका, जेणेकरून तुमच्या इंग्रजी टायपिंगवरती काही फरक पडणार नाही आहे। तर मी एवढंच सांगू इच्छितो परत का की मी स्वतः एक्झामला होतो, त्यामुळे मी तुम्हाला आमका सांगू शकतो का 200 पेक्षा जास्त शब्द ज्यांचे बरोबर आहेत, म्हणजे 220 230 आणि हे शुअर बरोबर आहे, त्यांनी तयारीला लागा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। लेटेस्ट व्हिडिओ मिळवण्यासाठी MT MPC ट्रिक्स या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करावे। धन्यवाद।